गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? सुंदर दिवस, चांगल्या मोमेंट्स, टार्गेट अचीव्ह झालेले आहेत. समाधान वाटतं जेव्हा आपण काही गोष्टींना अनालाइज करतो, प्रेडिक्शन करतो आणि त्याप्रमाणे ते मार्केट वागलं, या मार्केट तसं चाललं तर एक समाधान असतं. समाधान कुठल्या गोष्टीचं असतं माहितीये का? की आपला जो शिक्षण चालू आहे, जे आपण शिकतो, जे आपण समजतो, ते मार्केट त्या पद्धतीने वागतंय. ह्या गोष्टीचं समाधान म्हणजेच आपण एक चांगले ट्रेडर बनू शकतो. बघा, काल पण तुम्हाला मी सांगितलं होतं की मार्केटने ना वरती ओपन होऊन किंवा मिडिल ओपन होऊन फ्लॅट ओपन या किंवा खाली ओपन होऊन मार्केटने ना 280 ची लेवल काल पर्पल लाईन टाकून ठेवलेली मी, की ह्याला जर टेस्ट केली तर मार्केट आपल्याला 2 टार्गेट देईल. ठीक आहे. मार्केटने आज आपल्याला एक टार्गेट नक्कीच दिलेला आहे. मार्केटने आज एक चांगलाच टार्गेट दिलेला आहे. त्यानंतर मार्केटने काय केलं, तर परत मार्केटने आपल्या लेवल लेवून मार्केट थांबलेलं आहे. म्हणजे लगभग तुम्ही समजा ना, हा जो लेवल आहे ती 300 लेवल आहे. 20 पॉईंट 10 पॉईंट एवढं मान राहत नाही, पण हो, मार्केट टार्गेट देऊन म्हणजे मार्केट टार्गेट देऊन परत आलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगतो मी. ह्याचा अर्थ असा होतो की मार्केटने एक मुवमेंट दिली वरची आणि मार्केटने परत खालची मुवमेंट पण दिली. आज दोन्ही साईडला गेम झालाय. दोन्ही साईडला गेम झाला म्हणजे बघा, मला काही खूप आज मला खूप बरं वाटतंय. माझे युट्यूब फॅमिलीतले एक व्यक्ती आहेत. मग त्यांचा खूप आदर वाटतो, सन्मान वाटतो की त्यांनी मला मेसेज केला. असं तुम्ही पण मेसेज करत जा. त्यांचा मेसेज काय होता, मी हे का दाखवतोय सर, म्हणजे मी तुम्हाला खास उद्गारून सांगत नाहीये, याचा चुकीचा मतलब अर्थ नका घेऊ. तर तुम्हाला मी काहीतरी खालीपणा दाखवायचा आहे या तुम्हाला निंदास्पद करायचं असं माझा काही हेतू नाही. पण तुमच्या नॉलेजसाठी सर, या बाकीच्या नॉलेजसाठी पण, जी आपली फॅमिली आहे, आता युट्यूब बोलल्यावर आपली फॅमिली मेंबर्स आहेत, तर कृपया तुम्ही याचा काही उलटा या वेगळा विचार करू नका. मी तुमच्या फक्त शिक्षणासाठी तुमच्या कमेंट वरती ज्या गोष्टी झाल्यात त्या तुम्हाला सांगतो मी. बघा, आपले एक गृहस्थ आहेत, सत्यमेव जयते, नाव सुंदरच आहे, म्हणजे त्यांचं टायटल ते सत्यमेव जयते. अरे मित्रा, अरे अरे द भावा, हे 2 शब्द आहेत ना, आपुलकीचे आहेत. साहेब, खूप खूप आभार. तुम्ही मला मित्र, भाऊ मानलात ना, ह्या गोष्टीसाठी खूप आभार. तसं तुम्ही पण जर मला भाऊ मानताय तर तुम्ही मला मेसेज करा, व्हॉट्सअप करा, मला कमेंट करा, जेणेकरून तुम्ही उत्तर देऊ शकेल. अमेरिका इराण युद्धावर अजून काहीच अंतिम तोडगा निघाला नाहीये, त्यामुळे आज मार्केट साइडवेज राहील. त्यानंतर सांगितले, थँक्यू सर, तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल, पण मार्केट चेक करा आणि मला मेसेज करा. मी तुम्हाला अजून डिटेल्स देऊ शकतो आजच्या अनालिसिसवरती, पण त्यांनी मला मेसेज नाही केलाय. सर, तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्या पाठची सायकोलॉजी सांगेन काय ती. कारण का माझं म्हणणं काय आहे, तुम्ही शिका. जर तुम्ही मला कनेक्टेड आहात सर, तर मला शिका. पण खूप बरं वाटलं, तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुम्ही कमेंट केलात, तुम्ही मला सांत्वना दिलात की नाही सर, मार्केट आज साइडवेज राहणार आहे. त्यांना सांगितलं, प्लीज चेक माय व्हॉट्सअप स्टेटस ऑल्सो. तुम्ही बाकीच्यांनी पण चेक करू शकता स्टेटस माझं, मी आज कुठल्या याच्यामध्ये केलेलं आहे. आता हाच विषय जर बोलू ना, तर आमचे अजून एक गृहस्थ आहेत, त्यांनी पण काल रात्री मला सांगितलं होतं, रात्री विचारलेलं मला. बघा, काल रात्री विचारलेलं, रात्री 10 वाजता, उद्या मार्केट साइडवेज राहील का, की एक मोठी रॅली देईल. मी व्हिडिओ बघा, मी पुरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. त्यानंतर आज पण त्यांनी मला सांगितलं, जय श्रीराम, आमचं टोकन वळ जय श्रीरामचं, मार्केट काल सारखं एक वरच्या साईडचं मुवमेंट देईल का, एक 12 वाजता देऊ शकतं का सर, हिस्ट्री रिपीट. हे हिस्ट्री रिपीट त्यांना माहिती आहे. आणि मी सांगितलं यस. बघा, 11 वाजून 11 मिनिटांनी यस, 12 मला एक्सपेक्टेड मुवमेंट आहे. आणि त्यानंतर त्यांनी ते प्रॉफिट पण केलं, पण प्रॉफिट मी दाखवत नाही कोणाचं. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे प्रॉफिट दाखवायचा अर्थ असा मला कोणाला हे नाही करायचंय. पण बघा, हे माझं आजचं आहे. बरोबर 11 त्यांना मेसेज केला, 20 रुपयाला जी गोष्ट घेतलेली ती क्वांटिटीज बघा, 113 ला काढली. नंतर वरच्या साईडने पण जेव्हा मार्केट रिझर्वेशन घेतलं तेव्हा 19 रुपयाला घेऊन 25 ला काढली. म्हणजे काढणं घालणं हा फक्त एक अभ्यास आहे, जो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला जे दाखवलं ना मी, ते बघा, इकडनं मार्केटनी, जेव्हा मी लोकांना सांगतोय, मी सगळ्या फॅमिली मेंबरला सांगतोय, युट्यूब फॅमिलीला सांगतोय, मी सरांशी बोलतोय, म्हणजे बाकी लोकांना जर मी सांगत असेल तर मी स्वतः ते गोष्ट का नाही करायची, कारण ती सायकोलॉजी आहे. मार्केट जसं रिटेस्ट घेतलं
मी एक ट्रेड घेतला, सुंदर ट्रेड, सुंदर ट्रेड. तुम्ही बघू शकता की बीजचा 113 ला क्वांटिटी 380, खूप झालं. महिन्याभरचं एकसाथ प्रॉफिट आलेलं आहे. तर प्रॉफिट लॉस नाहीये, तुम्ही शिकणं जरुरी आहे. मी काय करतोय, तुम्ही काय करता, हा विषय नाहीये. विषय आहे की तुम्ही किती शिकताय, माझ्याकडनं काय घेऊन जाताय, हे फार इम्पॉर्टंट आहे. जसं आपला टार्गेट लागला, इथे टार्गेट लागला, ते 15 मिनिटाची कॅन्डल आहे, ते 5 मिनिटाची कॅन्डल लावतो. ओके, मार्केटनी जो मुवमेंट दिला, बरोबर, मार्केटने पहिले इकडनं डिसिजन घेतलं, रिटेस्ट घेतला, नंतर मार्केट अस्तीच वरती गेलं, परत आपल्याला रिटेस्ट घेतला, वरती गेला, चांगली मुवमेंट भेटली. मी कमी 30-40 मला वाटतं 45 ते 1 तास ट्रेड मध्ये होतो. मला माहिती आहे मार्केट आजच येणार, म्हणजे बाईंग इज स्लो ना, मार्केट टार्गेट देणार. सेन्सेक्स आहे, मोठ्या रॅल्या येणार आज सेन्सेक्स मध्ये, त्यामुळे मी थांबलो. जसं इथे मार्केटने हे केलं ना, निघून गेलो आणि इथे एक बॅरिश कॅन्डल बनली, बस मी इथे परत बसलो आणि 19 ला घेऊन परत 25 ला काढला. लॉट पण जास्त मोठे होते बघा, लॉट मोठे आहेत छोटे आहेत हा विषय नाहीये, विषय सायकोलॉजीचा. लेवल जर लावल्या तर लेवल्स जर तुम्ही काम कराल ना तर खूप सुंदर वाटत. मी तुम्हाला लेवल्स देण्याचाच प्रयत्न करतो. लेवल्स बघा ना, मार्केटने बरोबर रिटेस्ट केले, मार्केटने इकडे डिसिजन घेतले आणि मार्केट इथे सस्टेन होऊन परत खाली येऊन आपल्या लेवलला आलंय. लेवल्स आर इम्पॉर्टंट. ओके, तर आता येऊया उद्या शुक्रवार मार्केट, मी खेळत नाहीये. दुसरी गोष्ट, आता सर आमचे सर जे बोलले सत्यमेव जे आहेत गृहस्थ आहेत, त्यांनी मला मेसेज केलाय की मार्केट इराणच्या याच्यामध्ये युद्धमध्ये, अमेरिकेच्या युद्धामध्ये काही अजून झालं नाहीये. तसं मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत नाही आणि तुम्ही पण करू नका. याचा अर्थ काय माहिती आहे, न्यूज तुम्हाला ट्रॅप करतात. म्हणजे माझे गुरु धर्मेश सर आहेत ना, जे डी ट्रेडर्स फॅमिली मधले, त्यांच्याकडूनच मी माझं शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर माझा हा प्रवास 5-6 वर्षाचा आहे, एक्सपिरियन्स घेतले, स्वतःहून शिकलेले, समजले गोष्टी ना. तर मला ते सांगायचे आणि मी तेही करतो, अजूनही करतोय. मी माझ्या मुलांना सांगतो, न्यूज बेस्ड ट्रेडिंग करू नका. उद्या एक बॉम्ब पडला म्हणजे नेगेटिव्ह, उद्या आपला एक होडी निघाली म्हणजे पॉझिटिव्ह, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण मार्केट काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्हाला न्यूज बघण्याची गरज नाही. न्यूज नाही बघत सर, खरंच न्यूज नाही बघत मी. हा, अपडेट ठेवतो, अपडेट ठेवणं जरुरी आहे. पॅनिक सेलिंग कधी येते, काय होतं, काय मोठ्या घटना घडतात, ह्या गोष्टी बघणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, तर सर खूप तुमचे आभार, धन्यवाद की तुम्ही मला मेसेज केलात. असेच मेसेज करत जा. पर्सनल वरती व्हॉट्सअप नंबरवर कोणी पण मला मेसेज करू शकता, त्यांचा रिप्लाय देईन. मी टेक्निकल अनालिसिसचा विषय त्यांना समजून शकेन. जसं मी सांगितलंय की रिटेस्ट केल्यानंतर इथे एक वरती गेलाय, मग इकडनं खाली आलाय, त्या लेवलचे मी तर समजू शकतो याच्या पाठचं मागे एक्झॅक्टली कारण काय असतं. तर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर प्लीज मला मेसेज करा, मी तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी नक्कीच देईन. ठीक आहे, चला येऊया आता आपल्या गोष्टी होती. उद्या शुक्रवार आहे, मी शुक्रवार जास्त खेळत नाहीये कारण का प्रीमियम हाय असतात. हो बरोबर आहे, मी तुमच्यासारखा नॉर्मल ट्रेडर आहे. 1.5-2 लाख 5 लाख लावून जर मला खेळायचं असेल ना तर मी खेळेन, पण किती पैसा टाकणं आहे, किती योग्य पैसा टाकणं आहे, त्या लेवलला खेळणं जरुरी आहे. आणि हर वेळा जर मार्केट 2 दिवस तुम्हाला मुवमेंट देत आहे ना, तर रोज तुम्हाला मार्केट पैसा देणार नाही. उद्या बहुतेक मार्केट ह्या रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर येऊया आपल्या पहिल्या डेलीच्या चार्टवरती आणि बघूया. बघा डेलीवरती मी आज रिजेक्शन घेण्याचं मार्केटने काय कारण माहिती का तुम्हाला, इथे दिसलं असेल आरएसआय डायव्हर्जन होता, एक क्विक फॉल होता. ठीक आहे, त्यानंतर 15 मिनिट चार्ट होती ना, तुम्हाला अजून एक गोष्ट दिसत असेल बघा, हेड अँड शोल्डर दिसत असेल, म्हणजे काय, याचा अर्थ काय, मार्केट खाली येते. बघा याचा अर्थ मार्केट खाली काही नाहीये, हा विषय सगळी शिकलेले आहेत, बरोबर. हेड अँड शोल्डर आहे, पण टॉपला हेड अँड शोल्डर जो बनत असेल ना, तर जरासं मला डायस वाटायचं. कारण काय, मार्केट ट्रेंड मध्ये, ओके, मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी घडतात, बायर्स आहेत. बायर्स कुठल्या लेवलला हे कळणं जरुरी आहे आणि सेलर्स कुठल्या लेवलला हे कळणं जरुरी आहे. तर आपण जर एक फुल डे म्हणजे एक दिवस चार्टवरती येत असू ना, तर बघा मार्केटने ना, नीट ऐका, खूप चांगला विषय, अप ट्रेंड केलाय आणि मार्केट आता इकडनं एक चाल घेते. ओके, मार्केट ह्या झोन मध्ये खूप दिवस अडकलेलं, बघा इथे झोन मध्ये खूप अडकलेलं. आता मार्केटने काल ग्रीन कॅन्डल देऊन आता रेड कॅन्डल दे. ही रेड कॅन्डल म्हणजे काय, हा विषय तुम्ही जरा लक्षात घ्या. रेड कॅन्डल म्हणजेच रिटेस्ट आहे, डेलीवरती रिटेस्ट केलेली आहे. उद्या मला अपेक्षित आहे अशी ग्रीन कॅन्डल बनेल, लगभग तरी 500 किंवा
लगभग तरी ह्याच्या हायला जी असेल 710 पर्यंत, 700 पर्यंत, 700 पकडून चला, अंदाजे राऊंड फिगर पकडून चला. कळलं का? म्हणजे एक ग्रीन कॅन्डल अपेक्षित असू शकते उद्या आपला. का? कारण का ह्याला रिटेस्ट आपण बोलतो, तर इकडनं जर सेलिंग आले तर मार्केट आहे. ओके, ह्याची जर विक जरा मोठी असती ना तर मी बोललो असतो यस, इथे सेलर्सनी खूप पैसे दिले, उद्या इथे रेड कॅन्डल बनेल. बघा कॅन्डलला मी बोलतो ना की टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. कॅन्डलची बोलायला चालू करा, कॅन्डल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. चार्ट पॅटर्न्स, इंडिकेटर्स आणि नंतर सायकोलॉजी. हा विषय आल्याशिवाय मार्केटमध्ये उतरणं खूप धोकादायक आहे, भीतीस्पद आहे. म्हणजे आपलाच पैसा आपण स्वतःच्या हाताने वाट लावून घेतो असं मी बोलू शकतो. सॉरी, मी जरासा रूढ असेल, पण हे सत्य आहे. खूप लोकांना बघितलं, देवा आजच्या दिवस फक्त मला लॉस कव्हर करून दे, मी डोळ्यातनं पाणी येतात, देवा नारळ ठेवेन, ह्या गोष्टी होतात. मीही केलेल्या आहेत, स्वाभाविक आहे. पण त्याच्यातनं काय तुम्ही शिकता हे फार इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. बघा आता वरच्या लेवलचं आपल्याला कळलंय, लगभग 600ची लेवल, ही जी लेवल आहे लगभग 380ची लेवल आहे इकडे मार्केट, आणि खाली जी लेवल आहे ना ती लगभग आपली 310ची, किंवा हा लेवल जर पकडली ती 280, मी 280 पकडून चालतो, चला 280 290 तुम्हाला लेवल्स भेटलेले आहेत. वरची लेवल 600, इथे 380 आणि खालची 290. ठीक आहे. आता येऊया आपल्या चॅटवरती आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला काय समजतं बघूया. बघा, मार्केटने जर हेड अँड शोल्डर बनवलंय ना तर बनवू दे, नक्कीच काय प्रॉब्लेम नाही. आरएसआय डायव्हर्जन पण आहे, पण नक्कीच काय प्रॉब्लेम नाहीये. पण ह्याला तुम्ही कसं घेता हे इम्पॉर्टंट आहे. आज करोडो लोकांना आरएसआय दिसतंय, करोडो लोकांना काय दिसतंय, हेड अँड शोल्डर दिसतंय. पण हे खोटं असू शकतं, मी 100% बरोबर नसेल, बहुतेक मी चुकीचं असू शकेल, पण माझी सायकोलॉजी काय बोलते हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मार्केट काय करेल माहितीये काय, मार्केट आहे ना इकडे येऊन एक रेड कॅन्डल बनवेल. ठीक आहे. जशी रेड कॅन्डल बनेल तुम्ही पटकन घुसू नका. यासाठी ना मार्केटने ना 280ची लेवल आहे ना रिटेस्ट केलं पाहिजे, तर मी समजेन की यस 280च्या लेवलला, नीट ऐका, 280च्या लेवलला रिटेस्ट केलं पाहिजे. 15 मिनिटाची एक रेड कॅन्डल क्लोजिंग भेटली पाहिजे, क्लोजिंग भेटली पाहिजे, तर माझा टार्गेट लगभग इथे 160 पर्यंत येऊ शकेल. 160 नाही, मी जरासा अजून खाली घेतो, ही लेवल पकडूया आपण, कारण ही ग्रीन कॅन्डल आहे ना ती, तर 24,130 पर्यंत अंदाजे पकडून चला, मार्केट येऊ शकतं. ओके, मेन गेम कुठे होईल, रेड कॅन्डल बनवेल आणि नंतर मार्केट इकडनं सुटेल, कारण का हा आहे ना आता आहे ना स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे 280 ना साहेब. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, नीट ऐका, हा आहे ना आता एक स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे. मार्केट होतं गॅप अप झालं ना तरी मार्केटला ही लेवल टेस्ट करून मार्केटला वरती जाऊ दे. बघा परत तसं सांगतोय मी, मार्केट तसंच करेल. आता उद्या 700ची लेवल तुम्हाला भेटेल की नाही माहिती नाहीये, पण मार्केट उद्या ह्या रेंज मध्ये पण राहू शकतं, 440 ते लगभग 280, बरोबर ना. इथे 80 पॉईंट, 180 आणि इथे लगभग 200 पॉईंटच्या मार्केटमध्ये राहू शकतं, कारण मुवमेंट जास्त मोठीच ना. हा, जर मार्केटने चांगले ओवाईस जनरेट केले, पीसी रेशो चांगला झाला आणि कॅन्डल चांगल्या बनल्या, बायरला इंटरेस्ट आला, तर बायर आपल्या पोझिशन बनवायला तत्पर राहतील आणि मार्केट एक चांगला मुवमेंट देऊ शकतो. परत पुन्हा माझा पहिला टार्गेट असेल 440 आणि त्यानंतर माझं टार्गेट असेल 600. मी दिवसांदिवस तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला लेवल्स कळतील. ठीक आहे, जेणे तुम्हाला लेवल्स कळतील. आता काय मग ट्रेडिंग कुठे करायची, ह्या लेवल जे लावल्या तर त्या करायच्या, कशा करायच्या, आपण जरासं ह्या लेवलचा हलव्या, ही लेवल इथे लावूया आणि ही लेवल जराशी इथे लावूया. ठीक आहे. मार्केट ह्या रेंजमध्ये किंवा ह्या रेंजमध्ये टेस्ट करत असेल आणि जर टेस्टिंग करून जर मार्केट ही लेवल तोडत असेल तर नक्कीच उद्या एका स्पाइकची किंवा एका मोठ्या मोमेंटची अपेक्षा मी करू शकेन. ठीक आहे. इथे मी एक लाईन लावून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला टार्गेट कळतील, बरोबर आहे.
बघा, येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार ते मला माहिती नाहीये, पण उद्या काय होईल ह्याची कल्पना, याचा आढावा आपण घेऊन काही ना काहीतरी प्रॉफिट करू शकतो. आज मी वरच्या साईडला खालच्या साईडला दोन्ही साईडला ट्रेड घेतले. असं मी बहुतेक करत नाही. एका साईडच ट्रेड करून एकदा ट्रेड करतो, बंद करतो. पण आज मार्केटने स्वतःहून जर देत असेल तर का नाही घ्यायचं? कारण का एवढ्या दिवसाचे मी काल तुम्हाला शब्द वापरले होते बघा, की मार्केट एकदाच पैसा देईल, रोज पैसा देणार नाही. मार्केट मुवमेंट मध्ये होतं आणि मार्केटने आज पैसा दिला. असं बघायला गेलं ना तर ते सत्यमेव जयते सर बरोबर आहेत. मार्केट टोटल साईडवेज होतं. फक्त हा मोमेंट आणि हा मोमेंट पकडला तर चांगलं आहे, पण मार्केट साईडवेज आहे. सर तुमचे खूप आभार. तुम्हाला पण खूप नॉलेज आहे मार्केटचं. असंच नॉलेज तुम्ही वाढवत राहा. काय गोष्टी मला पण समजत जा, मी पण शिकायला तयार आहे. कारण का मी असा विचार करतो की समोरचा व्यक्ती जर तुम्हाला मेसेज करतोय तर त्याला ते तुमच्याबद्दल कोतवलं आहे, प्रेम आहे, आदर आहे, सन्मान आहे. त्यामुळे तो व्यक्ती मेसेज करतो. तुमचे खूप आभार. असंच मला गाईड करत राहा. मीही तुम्हाला काही ना काहीतरी गाईड करत राहीन आणि असाच आपला प्रवास पुढे चालू राहील. ठीक आहे. तर उद्याच्या ती ह्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला ह्या गोष्टी जर बारीकीने समजायच्या असतील तर माझा नवीन बॅच जुलैमध्ये चालू होत आहेत. इन्क्वायरी चालू झालेल्या आहेत. मी जास्तीत जास्त 10 ते 12 सीटच घेतो. मला 50-100 सीटची गरज लागत नाही. कारण का माझा विचार असा असतो की 10 व्यक्तींना जर सक्षम बनवायचं असेल तर 10 व्यक्तींनाच घ्यावं. 50 लोकांना आपण पोचू शकत नाही तर तो आपण करत नाही. ही सवय पण नाहीये. खूप लिमिटेड बॅच, खूप लिमिटेड असतात. 2 बॅच चालवतो. त्यामुळे कोणाला इंटरेस्ट असेल, कोणाला शिकायची इच्छा असेल, मला संपर्क करावा. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही इन्क्वायरी असतील स्टॉक बद्दल या स्टॉक मार्केट बद्दल तर मला नक्कीच व्हॉट्सअप करा. ठीक आहे. तर उद्या तुमचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग होऊ. ठीक आहे. ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला व्हिडिओचं कंटेंट समजलं असेल, नक्की आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.